नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. नाचो कीर्तनाचे रंगी भाग क्रमांक 36 आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील मलवडी येथील नानासाहेब मगर महाराज यांच्याकडे आलेलो आहोत. शेतकरी ते कीर्तनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. कसा प्रवास त्यांनी केला या संदर्भात आज आपण महाराजांशी गप्पा मारणार आहोत. बाजरी पेरायची, परत फुडवर घ्यायची, काढायची, गाळायची, समजा कोण करतो तसं. तर या पद्धतीनं आपल्याला कर्म आधी करावं लागतं, आधी भोगावं लागतं. म्हणून तिसऱ्या भागात म्हणतो रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज, एक सांगा, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? शिक्षण माझं 7वी झालेलं आहे. 7वी झालेलं आहे. बर, 7वी शिक्षण नापास झालं. 7वी नापास. बर, 7वी नापास झाल्यानंतर पुढे काय म्हणजे नोकरी व्यवसाय काय केले? शेती केलेली आहे. शेती केलेलं आहे. बैल पाळून शेती केलेली आहे. बर, शेती केलेलं आहे. काय काय शेतात घेता तुम्ही आता? काय ऊस किती कापूस घेतला होता पहिला, आता ऊस घेतलाय, टमाटे केली, ती कांदा केलाय. म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करताय तुम्ही. जर्शा गाय वगैरे काय आहेत का? जर्शा नाही, म्हशी आहेत. म्हशी आहेत. म्हणजे पर्याय शेतीला व्यवसाय म्हणजे जोड व्यवसाय म्हशी पाळलेल्या आहेत. महाराज, एक सांगा, खरं तर सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की तुमच्याकडे तुळशीची माळ आहे, तर ही केव्हा घातली आणि कशी, म्हणजे कोणी सांगितली म्हणून घातली का म्हणजे मनानं घातली? कसा तो प्रसंग आहे तुमचा? असा प्रश्न झाला की ज्या वेळेला वारी काढली, आईच्या गळ्यात माझ्या माळ होती, तुळशीची माळ होती. तुळशीची माळ होती आणि ती आईची वारी माहेवारी होती. बर, मग आईच्या वारी चालवायची कशी म्हणून एकत्र पकडून वारी काढली. आणि वारी काढल्यानंतर वारी घेऊन गेलो पंढरपूरला. वारी म्हणजे पायदिंडी सोहळा घेऊन गेलो. बर, प्रत्येक माहीवारीला तुम्ही जाता का? प्रत्येक माहीवारीला जात म्हणजे ही आईची पायवारी होती म्हणून आता वारी सार्वजनिक घेऊन आपली माणसं, आणि आता पायदिंडी सोहळा सुरू केलेला आहे. म्हणजे आईची इच्छा होती किंवा आईची इच्छा पूर्ण या निमित्तानं झाली. आता महाराज, एक सांगा, पुढचा प्रश्न असा आहे की आणि म्हणून तुम्ही माळ घातली. त्यावेळेला आम्ही वारीला गेलो. वारीला गेल्यानंतर सर्वजण म्हणली, दिंडी चालक बनताय तुम्ही आणि तुमच्या गळ्यात माळ नाही, म्हणून मला त्यावेळेला तिथं माळ घालायला लागले. आणि प्रसंग तो किती वर्ष झाले साधारण? साधारण झाले की 8-9 वर्ष झाले. 8-9 वर्ष झाले. तर आता एक सांगा, प्रश्न असा आहे दुसरा की तुम्ही आता शेती करताय, मग असं का मनात प्रश्न आला की आपण कीर्तन सांगावं, प्रवचन सांगावं? काय मनात कसं आलं? कशी सुरुवात झाली तुमची? काय नाही, दिंडी चालक म्हणल्यावर काहीतरी म्हणली, तुम्ही काहीतरी कीर्तन सांगितलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आता या कार्तिक वारीला गेलो, त्यावेळेला तिथं दिंडीत गेलो. त्या दिंडीत मला म्हणले, काय नाही, तुम्ही कीर्तन महाराज सांगितलं पाहिजे, म्हणून पुण्यात कीर्तन सांगितलं. पहिलं कीर्तन तुमचं कुठं झालं? मग पुण्यात झालं. पुण्यात म्हणजे वारीतच झालं. आषाढी वारीमध्ये. आषाढी वारीत झालं म्हणजे आता कीर्तन झालेलं आहे. मग पहिले कीर्तन झाल्यानंतर लोकांनी काय सांगितलं? महाराज, कीर्तन असं झालं, काहीतरी सांगितलं असेल? नाही, कीर्तन झालं तेवढा ते सांगितलं, तुम्ही थोडस आणखीन अभ्यास करा. बर, आणि तुम्ही कीर्तन करू शकता. बर, आता एक सांगा, खर तर कीर्तन म्हटलं का प्रश्न येतो तो अभ्यासाचा, म्हणजे तुम्हाला आता सांगितलेला आहे. तर जर आपल्याला कीर्तनाला जायचं असेल तर अभ्यास करावा लागतो, तर तुम्ही अभ्यासाला वेळ कसा काढता तिथं? अभ्यासाला वेळ म्हणजे असं काढतो, आता शेतीची कामं तर करावं लागतात, शेतीला काम करायला लागते, ट्रॅक्टरवर जायला लागतं, समजा करायला लागतं. तरी पण थोडंसं मोबाईलवर म्हणा, पुस्तकात म्हणा, थोडासा अभ्यास करतो. पुस्तक आणले, म्हणजे कीर्तनाचं पुस्तक आणलेलं आहे, ती वाचून अभ्यास करून, म्हणजे ऐकून, हे एकमेकाचं ऐकून, म्हणजे असं करून तयारी करतात. खर तर कीर्तन म्हटलं का स्वर महाराजांचा बघितला जातो, तर स्वर कसा जुळता तुम्ही? स्वर जुळत म्हणजे पहिल्यापासूनच मी लहानपणापासून भजनातच आहे, त्याच्यामुळं थोडस स्वर तिथं जुळून घेतो. जे भजनातला तुम्हाला इथं फायदा झाला, कीर्तनात त्याचा लाभ झाला की बाबा स्वर गायला मिळाला किंवा कीर्तनाला साथ मिळते त्याच्यामुळे. महाराज, अजून एक प्रश्न आहे. खरं तर म्हणजे वेगळ्या काही वेळेला कीर्तन असे असतात की
समाज प्रबोधन असतात, आध्यात्मिक असतात, तर तुमचं कुठल्या धर्तीवर हे कीर्तन असतं? समाज प्रबोधन नसतं, आधुनिक असतं, आध्यात्मिक असतं. आध्यात्मिक. म्हणजे अध्यात्मावर तुमचा भर कीर्तनात आहे. हो. महाराज, खर तर प्रश्न असा आहे, जर तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी शेतकरी वर्ग असेल, तरुण असेल किंवा असं सर्व वयोगटातील असतील, तर काय तुम्ही त्यांना सांगणार तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून? म्हणजे जशी माणसं असतील त्याप्रमाणे आपल्याला कीर्तन सांगावं लागतं, बरं. त्याप्रमाणे सांगायला लागतं. म्हणजे काही वेळेला असा प्रश्न येतो की वर्ष श्राद्धाचं कीर्तन असतं, काही वेळेला पारायणाचे कीर्तन असतं, आणि वेगवेगळ्या प्रसंगानुसार ते आपल्याला कीर्तन करावं लागतं. सांगावं लागतं. आता एक प्रश्न पुढचा असा आहे तुमच्यासाठी की जर जी धावपळ बघता तुमच्या घरातले असतील, पाहुणे असतील किंवा मित्रमंडळी असेल की महाराज शेती पण सांभाळायची, की कीर्तनाची जबाबदारी सांभाळायची, आणि या वेळेत तुम्ही काम करताय, तर त्यांना काय सांगता? त्यांना काय नाही सांगित की त्यांना म्हणतो आनंद आपल्याला घ्यायचा आहे, तर आपली आवड असली की सवड होती, आणि त्या पद्धतीने सवड करायची म्हणजे आवड नेमकी निर्माण होती. आणि मग किती त्रास झाला तरी आपल्याला ते जाणवत नाही. शेवटी कशी आवड आहे ना, आवडीच्या पोटी हे सगळं घडत जातं. महाराज, अजून एक प्रश्न आहे. तुम्ही माग ह्याच्यातली पंढरपूरला वारी काढता, तर त्या वारीतून पायदिंडी सोहळा आहे तुमचा. तर बऱ्याच लोकांना म्हणजे मायवारी प्रेक्षक नाही पडतो, माई वारीत न सहभागी होणाऱ्या लोकांना पडतो की ह्या वारीत नक्की काय मिळतं, काय त्यांना सांगताल तुम्ही, किंवा आम्ही पायदिंडी सोहळ्यात आम्हाला काय मिळतं? त्यात आनंद जी आहे ती कुठंच नाही. आनंद दिंडीत जे आनंद मिळतो ते कुठं मिळतच नाही. म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा इथंच मिळतो, ते त्यांनी जे घ्यावं. म्हणजे खरं तर तुम्ही शब्दात सांगितलेलं आहे, पण जे काही म्हणणार आहेत काय मिळतं, आणि प्रत्यक्ष या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावं, आणि मग अनुभव की स्वर्गीय सोहळा पुन्हा नाही. धन्यवाद माऊली. तुमचं नाव सांगा. अनिल दत्तात्रय. आता हे तुमचे मित्र आहेत, दररोज बसणं उठणं आहे, आणि तुम्ही पहिलं भजन ऐकत होता, आता कीर्तन ऐकताय, काय सांगताल आता? कसं, एक आम्ही 10 वर्ष झाले एकत्र भजन करत आहे, तरी आता 10 वर्ष झाले म्हणल्यानंतर आपलं आता मरवडी परिसरातला कीर्तन व्हावा, मरवड गावचं कीर्तन आपला हक्काचं व्हावा, या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना कीर्तन सांगायला सांगितलं. म्हणजे प्रसन्न दिलं, आणि योगायोगाने त्यांच्या प्रयत्नाने अभ्यासाने ते कीर्तन व्यवस्थित घडत. तुम्हाला मलवडी करायचे हक्काचा कीर्तनकार असावा असं वाटलं, आणि प्रत्यक्ष तुम्हाला कीर्तनकार झालेले पाहावयास मिळत आहे, आणि प्रत्यक्ष तुम्ही आता कीर्तन त्यांची सेवा ऐकताय, आणि त्यातनं त्यांना तुम्हाला मिळणारा आनंद वेगळाच आहे. धन्यवाद माऊली. खर तर आणि ते बीजत इनकरीच आहेत. आमची इथं बीज असते तुकाराम बीज, त्या बीजत बी ती इनकरीच आहेत, विनकरी आहेत, आणि माघवारीमध्ये पण ते इनकरी आहेत. विनकरी दोन्हीकडे विना घेण्याचा मान आहे. खर तर सर्वात मोठा मान पायदिंडी सोहळा असू द्या ह्याच्यात विनकऱ्याकडे आहे, आणि सर्वांचं लक्ष वेधतं ते विनयाकडे. बऱ्याच ठिकाणी ते मान पण असतो तो विण्याचा, कुणी घ्यायचा काय असतं, अशी एक इतिहास आहे. धन्यवाद. खर तर नानासाहेब मगर महाराजांनी आपल्या मानदेश भूषणशी बोलताना विविध प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. कीर्तनकार च्या माध्यमातून किंवा या धावपळीतून काय मिळतं, पायदिंडी सोहळ्यातून काय मिळतं, आणि कसा कीर्तनकारापर्यंत प्रवास झाला, हे त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. महाराजांना आणि त्यांच्या मित्रांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आहेत. दोघांनी मानदेश भूषणला माहिती दिलेली आहे, आणि महाराजांच्या भावी वारकरी संप्रदायाच्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण. 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 ते भोग बघायला लागला. उपजले मेले